डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे समोरासमोर बोलणे व इनडायरेक्ट स्पीच म्हणजे थोडक्यात आपल्याला जो डायरेक्ट स्पीचमध्ये बोलला आहे म्हणजे समोर बोललेला आहे ते बोलणे दुसऱ्याला सांगणे. म्हणजे सांगताना शब्दामध्ये अर्थ तोच पण शब्दात बदल होतो म्हणजे ते अप्रत्यक्ष कथन. इनडायरेक्ट स्पीच असते जो आपल्यासमोर आपल्याशी बोलतो म्हणजे त्याचे तोंडचे शब्द दुहेरी अवतरणमध्ये लिहितात. एक्झाम्पल, सीता सेड आय ॲम मॅरिड गर्ल. सीताने उच्चारलेले शब्द हे दुहेरी अवतरणमध्ये आहेत. वरील वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये आहे ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचे आहे म्हणजे सीता आपल्याशी जे बोलली ते आपण दुसऱ्यांना सांगणार. वाक्य रचनेत बदल होणार. आपण वाक्याचं टेन्स पाहू. मॅरिड या व्हर्बवरून आपल्याला वाक्य सिम्पल पास्ट आहे हे समजलं. सिम्पल पास्टचं आपल्याला परफेक्ट पास्ट बनवावं लागेल. सीता सेड आहे तसंच म्हणजे सीता काय म्हणाली ते आपण आपले शब्दात सांगणार. सीता सेड दॅट शी से हॅड मॅरिड गर्ल. आता सीता सेड आहे तसंच घेतलं आहे आपण आणि सीता जे काही म्हणाली ते आपण दॅटने जोडलं आहे. सीता सेड दॅट. आणि आय ॲम मॅरिडचं आय ऐवजी आपण काय घेतलं आहे, शी घेतलं आहे आणि मग तो पूर्ण काळ केला शी हॅड मॅरिड गर्ल.